जे सायंटिस्ट हां, न्यूक्लिअर बॉम्ब किंवा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते, हां. त्या सगळ्या सायंटिस्टला त्यांनी संपवलेलं आहे. ओह! बरं. अशी एक गुप्तहेर मुलगी होती, हां. जी तिथं मिनिस्ट्रीमध्ये जाऊन तिथं त्यांनी लग्न करून ज्यू लडकी, ज्यू मुलगी इस्लाम कबूल करून त्याच्यामध्ये राहून ओके. पूर्ण सिस्टममध्ये राहून तिनं सगळी माहिती काढली होती. ओह! मोसाद वन ऑफ द बेस्ट इंटेलिजन्स एजन्सी जगामध्ये म्हणू शकतो. ओके. मग हे 7 वर्षापासून आतापासून नाही, फार वर्षापासून तयारी करतायत. कुठे राहतात, काय करतात, त्यांचे एक पॅटर्न ऑफ लाईफ म्हणून एक सॉफ्टवेअर वापरलेलं आहे. ओके. कुठं जातात, काय करतात आणि इराणियन गव्हर्नमेंटने सगळीकडे कॅमेरे लावले होते. प्लस टेक्नॉलॉजिकल इंटेलिजन्स असतं. कॅमेरे हॅक केले होते. कॅमेरे हॅकद्वारे त्यांनी पॅटर्न ऑफ लाईफ कसं राहतो, कसं हे सगळं त्यांनी जोडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स जोडून त्यांनी एक्झॅक्ट काय होणार आहे एक्झॅक्ट पुढचं त्यांनी प्रिडिक्शन केलं होतं. ओके. त्यामुळे ओके. ती मारू शकले त्यांना. आणि जमिनीवरती सुद्धा त्याला माहीत होतं, की आज त्या ऑफिसमध्ये मीटिंग आहे. ते दिवसा डे लाईटमध्ये केलंय. त्याला माहीत होतं, की सकाळी ऑफिसमध्ये येणार आहे. हां. इतकी माहिती होती त्यांना, इतकी डिटेल म्हणजे आतला माणूस आहे, तर कोणतरी आहे. ओके. आय-आर-जी गार्डमध्ये सुद्धा काही लोकं जे आहेत ते मोसादसाठी काम करतात. ओके.